नमस्कार, मी प्रियंका भोळे. खानदेशी तडका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. खानदेशमध्ये दाणे लावून भाज्या खूप फेमस आहे. त्यामुळे मी आज तुम्हाला दाणे लावून गवार कशी बनवायची त्याची रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया दाणे लावून गवाराच्या भाजीला. तर मी सर्वात प्रथम हे गवार सोलून घेतले आहे आणि त्याला बारीक बारीक काप करून घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून 20 ते 25 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे. जोपर्यंत आपल्या गवाराच्या शेंगा शिजवून होत नाही तोपर्यंत आपण बघूया की वाटण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. तर आपल्याला लागणार आहे शेंगदाणे, 5 ते 7 हिरव्या मिरच्या आणि मी इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. त्यानंतर मी इथे कोथिंबीर घेतली आहे. आणि आता फोडणी देण्यासाठी आपल्याला नंतर लागणार आहे मोहरी, जिरे, हळद आणि धनेपूड. मी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आता सगळ्यात आधी मी शेंगदाणे भाजून घेणार आहे. तर माझं हे पूर्ण 4 ते 5 लोकांसाठी आहे. शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहे आपल्याला. अशा प्रकारे इथे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आता आपण मिरच्या भाजून घेणार आहोत. मी इथे 7 मिरच्या भाजून घेतलेल्या आहे. जर तुमच्या घरी तिखट कमी खात असेल तर तुम्ही मिरच्या कमी वापरा. आता भाजून झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया. तर सर्वात आधी मी यामध्ये आपण भाजून घेतलेले शेंगदाणे ॲड करणार आहे. त्यानंतर आपण भाजून घेतलेल्या मिरच्या मी यामध्ये टाकत आहे. त्यानंतर इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. जर तुमच्याकडे लसूण जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकला तरी चालेल. आणि आता आपल्याला हिरवी कोथिंबीर सुद्धा वाटून घ्यायची आहे. थोडं फिरवून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकूया आणि अजून बारीक करून घेऊया. या प्रकारे छान बारीक वाटण करून घेतलेलं आहे. आता मी कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे. मोहरी टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरं टाकायचं आहे. त्यानंतर आपण जे वाटण वाटून ठेवलं होतं ते आपल्याला या तेलामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. नंतर आपण यामध्ये टाकणार आहोत धनेपूड. आणि आता हे पूर्ण वाटण आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला छान परतवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आणि जर तुमचा मसाला तुमच्या चमच्याला चिटकला नाही तर समजून जायचं की आपला मसाला पूर्णपणे तळून झालेला आहे. तर आता आपण यामध्ये पाणी ॲड करूया. आता पाणी ॲड करताना तुम्हाला रस्सा किती पाहिजे आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करायचं आहे.
आता यामध्ये आपण जे शिजवून घेतलेले गवार आहे ते टाकणार आहोत। आणि आता यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ टाकायचे आहे। आता भाजीला आपण 5 ते 7 मिनिटे उकळवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात भाजीला छान उकळी आलेली आहे। अशा प्रकारे आपली खानदेशी दाणे लावून गवाराची भाजी रेडी आहे। ही दाणे लावून गवाराची भाजी पोळी सोबत आणि ज्वारीच्या भाकरी सोबत खायला खूप छान लागते। तुम्ही पण ही गवाराची भाजी ट्राय करून बघा आणि भाजी कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। ही खानदेशी दाणे लावून गवाराच्या भाजीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।